तर एनडीए आणि भाजपच्या या संपूर्ण विजयाचा आता जोरदार सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे। दिल्लीमध्ये देखील भाजपच्या कार्यालयामध्ये या पद्धतीचं सेलिब्रेशन सुरू झालंय। बिहारमध्ये देखील सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। जेडीयूच्या कार्यकर्त्यांकडून आता जोरदार सेलिब्रेशन केलं जात आहे, कारण एनडीएनं 200चा आकडा सध्या गाठलेला आहे आणि महागठबंधन आपल्याला 37 जागांवर पाहायला मिळतंय। इतर 6 ठिकठिकाणी आपण पाहतोय या पद्धतीने आता सेलिब्रेशन केलं जात आहे। विजयाचा हा आनंद साजरा केला जातोय। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। तर या निकालामुळे आता बिहारच्या राजकारणामध्ये नितीश कुमार हेच बाहुबली असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। निवडणुकांच्या आधी नितीश कुमार यांच्या जेडीयूला कमी लेखलं जात होतं। काँग्रेस आणि राजदनं नितीश कुमारांना टार्गेट करण्याचा प्रयत्नही केला, मात्र बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नितीश कुमार यांची जादू कायम असल्याचं समोर आलेलं आहे। नितीश कुमार यांचा जेडीयू दुसरा मोठा पक्ष ठरलाय। गेल्या निवडणुकांमध्ये 43 जागा जिंकणारा नितीश कुमार यांच्या जेडीयूनं यंदा जोरदार मुसंडी मारलेली आहे। जेडीयूला यंदा महागठबंधनच्या एकूण जागांपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत। त्यामुळे 20 वर्षांनंतरही नितीश कुमार यांची बिहारच्या मतदारांवर जादू कायम असल्याचं स्पष्ट झालेलं आपण पाहतोय। जेडीयू हा दुसरा मोठा पक्ष ठरलेला आहे। 2020 मध्ये 43 जागा जिंकणाऱ्या जेडीयूनं आता मोठी मुसंडी मारली आहे आणि थेट 78 जागांचा आकड्यावर जेडीयू जाऊन पोहोचलेला आहे। 91 जागांवर भाजप सध्या आपल्याला पोहोचल्याचं दिसतंय। एनडीएनं 200चा आकडा गाठलेला आहे। बिहार का मतलब नितीश कुमार अशा पद्धतीची बॅनरबाजी आता बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ठिकठिकाणी जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सेलिब्रेशनला आता सुरुवात केलेली आहे। जेडीयू हा बिहारच्या या निवडणुकीमधला सर्वात मोठा दुसरा क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे।